सर्वांना विजयादशमी निमित्त लक्ष शुभेच्छा। गेल्या 33 वर्षाची परंपरा यावर्षी त्याच दिमाखामध्ये विजयादशमी निमित्त वाईट विचारांचं दहन हा उद्देश समोर ठेवून रावणाच्या प्रतिकारात्मक 31 फुटी पुतळ्याचे इथे आम्ही उभारणी केलेली आहे आणि 6:30 वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे रावण दहन संपन्न होणार आहे। परतूर शहरामध्ये गेल्या 33 वर्षापासून आमच्या या दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार भारुका, सचिव कैलासजी सोळंके, कार्याध्यक्ष मी अजय देसाई, कोषाध्यक्ष सन्माननीय माणिकजी जयस्वाल, आमच्या पुढाकारांनी कुठेतरी या शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहावी आणि एक धार्मिक संदेश वाईट विचारांचा म्हणजे चांगल्या विचारांचा वाईट विचारांवर विजय हेचं प्रतीक म्हणून विजयादशमी संबंध भारत साजरा करतो आणि या निमित्त वाईट विचारांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याचे देखील जो तो दहन करत असतो। आम्ही तोच धागा पकडत गेल्या 33 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन करत आलेलो आहे। तर आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब, माजी आमदार सुरेश कुमारजी जेतलिया साहेब, तसंच बागेश्वरी कारखान्याचे शिवाजीराव जाधव साहेब, तसंच कपिल आकात, राहुल भैया लोणीकर, नितीन कुमार जेतलिया, विजय नाना राके, संदीप दादा बाहेकर, शिवसेनेचे महेश भैया नळगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आसारामजी बोराडे, शिवसेनेचे मोहन अग्रवाल, शिवसेनेचे सुदर्शनजी सोळंके, तसंच मनसेचे प्रकाशजी सोळंके, काँग्रेसचे बाळासाहेब आकात, अशा मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की 6:30 वाजता या पारंपरिक रावण दहनाचे आपण सर्वजण साक्षीदार बनूया आणि पुनश्च एकदा विजयादशमीच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा। सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा। आज 33 वर्षापासून आपण रावण दहन करतोय, आमची सर्व टीम आणि 33 फूट हिंगोली येथून रावण दहन बनवण्यासाठी अशोक म्हणून त्यांची टीम येते आणि मुळात आतिषबाजी, फटाके रंगीबेरंगी अशा पद्धतीनं हे करतो। असं एवढं बोलून शुभेच्छा देतो।